रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या अलिबाग समुद्र किनाऱ्यावर काल शनिवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे। उल्वे आणि सानपाडा येथून फिरायला आलेल्या 4 मित्रांपैकी 2 जण समुद्रात बुडून बेपत्ता झाले असून 2 जणांना बचावण्यात आलं आहे। 22 तास उलटूनही बेपत्ता तरुणांचा शोध लागलेला नाही। शनी शिंगणापूर येथे भाविकांकडून शनी चौथऱ्यावर दर्शनासाठी घेतले जाणारे 500 रुपयांचा शुल्क तात्काळ बंद करून मोफत दर्शनाची व्यवस्था करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे। अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। अकोला शहरातील सध्या चर्चेत असलेल्या अक्षय नागलकर हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा समोर आलाय। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता। आता पोलिसांनी आरोपींकडून मृतकाच्या हाडांचे तुकडे, राख, 2 देशी पिस्तूल, कोयता व 6 जिवंत काडतुसे, टाटा इंडिगो कार, 3 मोटरसायकली, 7 मोबाईल फोन असे साहित्य ताब्यात घेतले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला लवकरच सुरुवात होणार आहे। प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात देखील केली आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं की आपली सत्ता एक हाती या जळगाव महानगरपालिकेवर यावी आणि आपल्याच पक्षाचा झेंडा हा जळगाव शहरात पकडला गेला पाहिजे। मात्र भाजपने महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आता काही दुसऱ्या पक्षाच्या माजी नगरसेवकांची आयात करायला सुरुवात केली आहे। कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर शृंगारतडी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे। गिरनार येथे देवदर्शनासाठी गेला असताना त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय। प्रसाद उर्फ बाळा रवींद्र संसारे असं या मृत झालेल्या तरुण व्यापाऱ्याचं नाव आहे। प्रसाद हा गुहागर येथील एका ग्रुप बरोबर गिरनार येथे गेला होता। कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयातील जाऊन येते असं सांगून घरातून गेलेली 50 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती। दुसऱ्या दिवशी शरीरावर धारदार शस्त्राचे वर्ण असलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ओळखीच्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची कबुली दिली आहे। ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात उघडकीस आली। मजबूत बांधा, चमकदार शरीर, ठसठशीत चाल अन प्रचंड ताकद, वेगवान गती यामुळे मराठवाड्यात ओळख असलेल्या हिंद केसरी कॅप्टन बैलाची तब्बल 16,51,000 रुपयांमध्ये विक्री झाली आहे। जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी या गावातील या कॅप्टनला मध्य प्रदेश येथील बैतूल गावच्या पशुप्रेमीने विकत घेतलाय। हिंद केसरी कॅप्टन बैलाची 16 लाखात विक्री झाल्याने जिल्ह्यात कॅप्टनची चर्चा आहे। रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत 3,10,30,000 रुपये किमतीची लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची अंबर ग्रीस जप्त केली आहे। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाई अंबर ग्रीस जप्त करून अटक करण्यात आलेल्या तिघांवर वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढला आहे। सलग 2 दिवस पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। तसेच नद्यांच्या पाणी पातळी देखील चांगलीच वाढ झाली आहे। लांजा येथे वहाड तुंबल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली। विरोधकांच्या आरोपाला टीकेला आम्ही कामातून विकासातून उत्तर देतो। विकास विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे। त्यामुळे आम्हाला विधानसभेत लँडस्लाइड यश मिळाले असे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले। जनतेचे प्रश्न सोडवणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे असेही ते म्हणाले। कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडिओ कॉल करून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली। तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह 2 मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नितीन अशोक साळवे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे। पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी अंदाजे 5,000 कोटी रुपये लागतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी शुक्रवारी दिली। 7 गावातील 1,285 हेक्टर अर्थात 3,000 एकर भूसंपादन करण्यात येणार आहे। दरम्यान जमिनीचा मोबदला आणि परतावा वाढवून मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। त्याबाबत राज्य सरकारकडे चर्चा करू असेही डोडी यांनी स्पष्ट केले आहे।
पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। भरधाव वेगातील कारने बंड गार्डन परिसरातील मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक बाहेर पडले। राज्यातील साखर गाळप हंगामाला 1 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 28 कारखान्यांना परवाना देण्यात आला आहे, तर 33 कारखान्यांचे परवाने आयुक्तालयाच्या स्तरावर तपासणीत आहेत। येत्या 2 दिवसात त्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली। परवाने देण्याची प्रक्रिया सुरूच असून प्रादेशिक स्तरावर काही अर्ज आले आहेत, तर काही अर्जांच्या पूर्ततेसाठी कारखान्यांना कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदान या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झालं, मतदार यादीतील घोळ आणि बांगलादेशी रोहिंग्यांना घुसखोरी करत मतदार यादीत नाव नोंदवलं असे आरोप विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर केले आहेत। याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते सचिव सामंत यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भाष्य करत बंदी घालण्याची मागणी केली होती। त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। मल्लिकार्जुन खरगे यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र टीका केली होती। त्यानंतर आता योगगुरू बाबा रामदेव यांनी यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस पक्षावर टीका केली आहे। भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांनी नुकताच प्रयागराज दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले। सरन्यायाधीश BR गवई म्हणाले की पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश सारख्या देशांना अस्थिरतेचा सामना करावा लागला असता तरी अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना न जुमानता भारत एकजूट राहिला आहे। याचे मुख्य कारण भारतीय संविधान आहे। मोठ्या भावावर लोखंडी रॉडने वार करून 15 वर्षांच्या मुलाने त्याला संपवलं आणि त्यानंतर गरोदर वहिनीवर बलात्कार केला। एवढंच नाही तर गरोदर वहिनीचाही हत्या त्याने केली। ही घटना गुजरातच्या जुनागढ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात घडली आहे। 15 वर्षाच्या मुलाने दिलेल्या कबुलीनंतर सगळ्यांनाच धक्का बसलाय। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळी नागरिक शांभवी अधिकारी यांना बर्लिनला जाण्यापासून रोखल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे। काही नेपाळी प्रसारमाध्यमांनी या घटनेचं वार्तांकन करताना भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून नेपाळी नागरिकांबरोबर भेदभाव होत असल्याचा दावा केलाय। मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं की यात भारतीय इमिग्रेशन विभागाची कोणतीही भूमिका नव्हती। केरळमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे। त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे। लक्षद्वीपमधील एका रहिवाशाला अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिस या आजाराची लक्षण आढळून आल्यामुळे त्याला कोची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये अमिबिक मेनिंगोएन्सेफलायटिसचा लागण झाल्याची समोर आली आहे। दरम्यान हा व्यक्ती एडपल्लीमध्ये नोकरी करत होता। डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियावर संभाव्य लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे। नायजेरियात सतत ख्रिश्चनच्या हत्येच्या घटना घडत असून नायजेरिया सरकार त्यासाठी परवानगी देत असल्याचा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला आहे। त्यामुळे नायजेरियातील ख्रिश्चन धर्माला अस्तित्वाचा धोका असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे। लंडनला जाणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला झाला आहे। या हल्ल्यात 10 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या 10 जखमींपैकी 9 जणांची प्रकृती नाजूक आहे। दरम्यान ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी या घटनेनंतर 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। डॉनकास्टवरून लंडन किंग्स क्रॉसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे। मेक्सिकोच्या सोनोरा राज्यामधील हमोरसिलो शहरातील एका सुपरमार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे। या घटनेत लहान मुलांसह 23 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे मेक्सिकोत एकच खळबळ उडाली आहे। अमेरिकेनं व्हेनेझुएलाच्या सैन्य तळांवर हल्ले करण्याचा निर्णय घेतला आहे। हे हल्ले येत्या काही तासात किंवा दिवसात सुरू होऊ शकतात। अमेरिकन वृत्तपत्र मियामी हेराल्डन याबद्दलचं वृत्त दिलं आहे। त्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे। व्हेनेझुएलातील ड्रग तस्करीशी संबंधित नेत्यांना संपवण्याच्या हेतूनं अमेरिका एअर स्ट्राईक करणार आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी पाकिस्तानच्या 2 आघाड्यांवरील युद्धाबाबत आणखी एक नवा दावा केला आहे। गेल्या महिन्यात अफगाणिस्तानबरोबर काही काळासाठी चाललेल्या संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती झाली आहे। या दरम्यान आसिफ यांनी आता भारताबद्दल हा दावा केला आहे।
बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 2 नोव्हेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,21,650 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,11,513 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,48,840 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,489 रुपये आहे। शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात भर घालण्यासाठी भाषिक आणि सादरीकरण क्षमतेला चालना देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राने राज्यभर 43 विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे। या स्पर्धा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यात टप्प्याटप्प्याने पार पडणार आहेत। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन SCCRT ने केले आहे। टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी व्हॉट्सॲपवर खूप गंभीर आरोप केले आहेत। मस्क यांचा असा दावा आहे की व्हॉट्सॲपला माहित आहे की लोक काय मेसेज पाठवत आहेत आणि ही माहिती युजर्सना दाखवायच्या जाहिराती ठरवण्यात मदत करते। त्यांनी याला सुरक्षिततेला मोठी त्रुटी असल्याचे म्हटले आहे। एक्स चॅट ॲप व्हॉट्सॲपशी कडक स्पर्धा करेल असंही ते म्हणालेत। बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा हक हा नवा चित्रपट येत्या 7 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे। शाहबानो यांच्या वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे। या याचिकेत त्यांनी येऊ घातलेल्या हक या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे। ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने शानदार विजय नोंदवला। बेंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या अनधिकृत सामन्याच्या अखेरच्या दिवशी यजमान संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा 3 विकेट्सने पराभव केला। यासह 2 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली। कर्णधार ऋषभ पंतसह अष्टपैलू तनुष कोटियान आणि अंशुल कंबोज यांनी चेंडू आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।